नमस्कार मित्रांनो, ही गोष्ट खरी आहे की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक 100 पैकी 21 मतदार हे आता मतदार यादीतून वगळण्यात आलेले आहेत. त्यांची एक वेगळी यादी अर्थात ASDD ही यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास 2 कोटीपेक्षाही जास्त लोक यांचं नाव समाविष्ट करण्यात आलेलं आहे. याचाच अर्थ की महाराष्ट्रातील प्रत्येक 100 पैकी 21 मतदार हे वगळण्यात आलेले आहेत. आपल्या सर्वांना तर माहीतच आहे, नुकताच 17 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रामध्ये SIRचा महत्त्वाचा टप्पा अर्थात घरोघरी जाऊन भेट घेऊन इनॉमरेशन फॉर्म अर्थात गणनापत्र भरून घेण्याचा जो टप्पा होता तो नुकताच पार पडला आहे आणि त्याची संपूर्ण माहिती, त्याचा संपूर्ण डाटा आता महाराष्ट्र स्टेट इलेक्शन कमिशन यांच्या मार्फत समोर आलेला आहे. विशेष म्हणजे दिनांक 13 ऑगस्ट 2026 ते दिनांक 17 ऑगस्ट 2026 या फक्त 4 दिवसाच्या काळामध्ये SIR संबंधी आकड्यांमध्ये किंवा डाटामध्ये एवढा बदल झाला आहे की तो खराच चिंताजनक आणि खूप आश्चर्यकारक आहे. चला तर आज आपण पाहूया की नेमकं महाराष्ट्र SIR मध्ये नेमकं काय घडलं आहे आणि आता आपल्याला महत्त्वाचं कोणते 2 गोष्टी करायच्या आहे जेणेकरून आपलं मतदार यादीतील नाव हे सुनिश्चित राहणार आहे. तत्पूर्वी मित्रांनो, आपल्याला एक विनंती आहे की हजारोच्या संख्येने आमचा व्हिडिओ पाहिला जात आहे आणि त्याला लोक लाईक सुद्धा करत आहेत, आवडत सुद्धा आहे लोकांना, परंतु चॅनलला सबस्क्राईब लोक कमी करत आहेत. तर आपल्याला विनंती आहे की आपण चॅनलला सबस्क्राईब करावं, कारण असेच महत्त्वाचे व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी पुढेही घेऊन येणार आहोत. ते SIR संबंधी असो, जनगणने संबंधी असो किंवा मग विविध योजना संबंधी असो. तर परत एकदा विनंती आहे की आपण चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावं. चला तर आपण मुद्द्याकडे वळूयात. सर्वप्रथम मित्रांनो, हे पहा, आज दिनांक 18 ऑगस्ट 2026 रोजी जो संपूर्ण डाटा आहे तो इलेक्शन कमिशनने इथे दाखल केलेला आहे, सादर केलेला आहे. त्यामध्ये पहा, आपल्याला इथे दिसत आहे की जवळपास 2 कोटी वोटर्स जे आहेत त्यांचं इनॉमरेशन फॉर्म अनकलेक्टेबल दाखवत आहे आणि टोटल जी आपली 10 कोटी जी मतदारांची संख्या आहे ती इथे दाखवत आहे. आणि हे पहा, इथे दिनांक 13 ऑगस्ट 2026चं लेटर आहे जो की इलेक्शन कमिशनने प्रसिद्ध केलं होतं. त्यामध्ये जे अनकलेक्टेबल वोटर्स आहेत त्यांचं एकूण पर्सेंटेज होतं 19.17 आणि आज जो दिनांक 18ला म्हणजे 17 तारखेपर्यंत जो डाटा आहे, संपलेला डाटा, शेवटचा डाटा, तो आहे 21.16. म्हणजेच या 4 दिवसात, फक्त या 4 दिवसात लाखो वोटर्स जे आहेत ते अनकलेक्टेबलमध्ये गेलेले आहेत आणि त्यांचा आकडा जवळपास 2% वाढला आहे. म्हणजे जवळपास 20 लाख वोटर्स जे आहे फक्त या 4 दिवसामध्ये अनकलेक्टेबल कॅटेगरीमध्ये गेलेले आहेत. आता हा आकडा घाईगडबडीत घेतलेला आहे किंवा तो सत्यच आहे हे तर पुढेच ठरणार आहे, परंतु हा आकडा खूप चिंताजनक आहे, ही गोष्ट नक्की. मग अशा परिस्थितीमध्ये हा जो 2,07,08,268 हा अनकलेक्टेबल EF म्हणजेच ज्यांचं ASDD या कॅटेगरीमध्ये नाव आले आहे त्या लोकांचा एवढा मोठा आकडा कसं काय, हे आपल्याला जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. सर्वप्रथम आपल्याला हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे की ASDD म्हणजे काय. तर ASDD म्हणजे सिंपल आहे, जे वोटर्स किंवा जे मतदाता BLO यांना पडताळणीच्या वेळेस घरी आढळून आले नाही किंवा कायमस्वरूपी स्थलांतरित झाले आहेत, जे मृत झाले आहेत किंवा आधीच त्यांची दुसऱ्या ठिकाणी नोंदी आढळून आलेली आहे किंवा इतर कोणत्याही कारणाने ते फॉर्म भरू शकले नाही, असे वोटर्स. आता इलेक्शन कमिशन ऑफ महाराष्ट्राने दिलेला हा जो डाटा आहे त्याला अभ्यास केल्याच्या नंतर आपल्याला ही गोष्ट लक्षात येईल की हिंगोली, बुलढाणा, रत्नागिरी, लातूर आणि गडचिरोली हे जे 5 जिल्हे आहे यांनी SIRच्या पूर्ण प्रक्रियेमध्ये खूप चांगली कामगिरी केलेली आहे आणि त्यांचं जे EF अनकलेक्टेबल याचा जो पर्सेंटेज आहे तो खूप कमी आहे. जवळपास 8%च्या आसपास जे लोक आहेत तेच फक्त त्यांनी या मतदार यादीमधून काढलेले आहेत. आणि त्या उलट जर आपण पाहिलं तर ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे आणि नागपूर हे 5 जिल्हे यांच्यामध्ये जे अनकलेक्टेबल EF आहेत म्हणजे ज्यांचं ASDD मध्ये नाव आहे अशा लोकांचं पर्सेंटेज खूप अधिक आहे. जवळपास 30च्या पुढे यांचं पर्सेंटेज आहे, 30च्या जवळपास यांचं पर्सेंटेज आहे. याचाच अर्थ असा आहे की शहरातील जे मतदाता आहे त्यांचं ASDD या कॅटेगरीमध्ये नाव येण्याचं प्रमाण हे जास्त आहे आणि त्याच्यामुळे त्याच लोकांचं नाव कमी करण्यात आलेलं आहे. म्हणजेच या 2 कोटी मतदातापैकी जे अधिकतर मतदाता आहे, अधिकतर जे लोक आहेत ते या शहरातीलच आहेत.
तर आता मित्रांनो, जवळपास ह्या 2 कोटी मतदारांना ASDD लिस्टद्वारे मतदार यादीमधून बाहेर काढलं आहे. तर त्याबद्दल आपलं काय मत आहे हेही आपण नक्की आम्हाला कॉमेंटद्वारे कळवावं, जेणेकरून आपलं काही प्रतिक्रिया आहे तेही सर्वांना लक्षात येईल. तर मित्रांनो, अशा संपूर्ण परिस्थितीमध्ये आपल्याला नेमकं काय करायचं आहे, तर आपल्याला 2च महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत. सर्वप्रथम आपल्याला आपलं नाव ASDD कॅटेगरीमध्ये आहे का ते पाहायचं आहे. अर्थात ह्या 2 कोटी लोकांमध्ये आपलं नाव आहे का ते आपल्याला तपासून पाहायचं आहे. ते कसं तपासायचं आहे त्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. त्यावर मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवून टाकत आहे. परंतु तरी तुम्हाला सांगतो, तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याच्या वेबसाईटवर जायचं आहे आणि प्रत्येक जिल्ह्याची जी ऑफिशियल कलेक्टरची वेबसाईट आहे तिथं जायचं आहे आणि तिथंच वरच्याच बाजूला कुठेतरी ASDD ची लिस्ट दिलेली असेल ती तुम्हाला तपासून पाहायची आहे. तुमच्या मतदारसंघानुसार, तुमच्या भागनुसार, ज्या ठिकाणी तुम्ही मतदान टाकता त्यानुसार तुम्हाला ती यादी तपासून पाहायची आहे. PDF मध्ये ती फाईल आहे, ती डाउनलोड करायची आणि पाहायची आहे. आणि जर तुम्हाला तसं करायचं नसेल तर माझा मागचा व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये सर्व जिल्ह्याची लिस्ट दिलेली आहे. तुम्ही डायरेक्टली तिथे जाऊन पाहू शकता. आणि यानंतर तुमचं जर नाव त्या यादीमध्ये असेल तर काय, आणि यादीमध्ये नसेल तर तुमची तर सर्व चिंता मिटलीच. परंतु ज्यांचं नाव या कॅटेगरीमध्ये आलंय आणि ते सध्या हयात आहेत किंवा त्यांना वाटते की नाही माझं नाव याच्यामध्ये चुकीचं आलेलं आहे, चुकीने आलेलं आहे, त्या लोकांनी काय करायचं आहे की त्या लोकांनी सर्वप्रथम आपले कागदपत्र जमा करायचे आहेत. ते कागदपत्र काय आहे, तर तुमचं सध्या ज्या ठिकाणी तुम्ही राहता तिथलं वास्तव्याचा पुरावा म्हणजे तुमचा ॲड्रेस प्रूफ आणि तुमचं ID प्रूफ, आणि या ID प्रूफमध्ये तुम्हाला एक जन्माचं सुद्धा प्रमाणपत्र लागेल. असे 2-3 कागदपत्र तयार ठेवायचे आहेत आणि 24 तारखेची वाट पाहायची आहे. 24 ऑगस्ट 2026 रोजी प्रारूप मतदार यादी येणार आहे. प्रारूप मतदार यादी आल्याच्या नंतरच तुम्हाला 24 ऑगस्ट 2026 ते 23 सप्टेंबर 2026 या काळामध्ये तुम्हाला तुमचे दावे आणि तुमची आपत्ती जी काही आहे ती तुम्हाला दाखल करता येणार आहे. तर सर्व मतदारांनी याच्यासाठी तयार राहायचे आणि जेवढेही मतदार आहेत त्यांना मी विनंती करतो की आपण एकदा आपलं नाव SIRच्या या ASDD लिस्टमध्ये तर नाही ना, हे एकदा चेक करून घ्यायचं आहे. कारण खूप मोठा आकडा आहे आणि खूप चिंताजनक आकडा आहे. तर हे कसं चेक करायचं यासंबंधी आजच मी एक सिंपल व्हिडिओ टाकणार आहे. तोही आपण सर्वांनी पाहून घ्यायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे. चला तर मी ॲडव्होकेट रहीम शेख, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.